Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 23 based on standard 6 subject maths chapter number 9 SCF and LCM. So let's get started. Practice set 23. Write all the factors of the given numbers and list their common factors. तर खाली दिलेल्या संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा. तर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 12 आणि 16. यांची तुम्हाला प्रथम फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहेत आणि त्यातील जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांची तुम्हाला यादी करायची आहे. प्रथम आपण लिहून घेऊया फॅक्टर्स ऑफ 12. सर्वात प्रथम येतो 1 हा प्रत्येक संख्येचा फॅक्टर असतो. नंतर येतो 2. फॅक्टर्स म्हणजेच काय की 12 ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येते. तर 2च्या पाड्यात 12 येते. त्याचप्रमाणे 3 असं लहान अंकापासून सुरुवात करायची. त्यात येतो 4. आता इथे पहा जोडी मिळालेली आहे 4 त्रिक 12 म्हणजे पुढे 5 6 7 8 प्रत्येक अंकाने भाग लावून पाहायची गरज नाही, कारण इथे आपल्याला जोडी मिळालेली आहे 4 त्रिक 12. पाठीमागचे नंबर आहेत त्याने डायरेक्ट भाग लावूया. बेसक 12, 1ने 12ला भाग लावला, उत्तर आला 12, जेणेकरून आपल्याला हे फॅक्टर्स सोपे होतात. नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 16. प्रथम येतो 1 2 4. आता इथे पहा 4 4 द 16 म्हणजे 4 चौक 16. जर जोडी मिळालेली आहे म्हणजे आता पाठीमागचा अंक आहे 2, 2ने भाग लावला 2 8 16 आणि 16 1 16. तर फॅक्टर्स ऑफ 16 इज इक्वल टू 1 2 4 8 16. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 and 16 इज इक्वल टू. तर 12 आणि 16चे कॉमन फॅक्टर कोणते आहेत. तर 1 2 आहे, 4 आहे, 3च आहेत 1 2 आणि 4. तर याप्रमाणे तुम्हाला प्रथम फॅक्टर्स लिहून त्यानंतर त्याचे कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत. दुसरी संख्या पहा 21 and 24. फर्स्ट राईट डाऊन फॅक्टर्स ऑफ 21 इज इक्वल टू 1. 2च्या टेबलमध्ये नाही आहेत, 3च्या टेबलमध्ये येतात, 4च्या टेबलमध्ये नाही आहेत, 5च्या टेबलमध्ये नाही आहेत, 6च्या टेबलमध्ये नाही आहेत, 7च्या टेबलमध्ये 21 येतात. आता इथे पण जोडी मिळालेली आहे 7 3 द 21, 7 3 21 म्हणजे जोडी मिळाल्यानंतर डायरेक्ट जो पाठीमागचा अंक आहे त्याने डायरेक्ट भाग लावायचा 21, याने आपला वेळही वाचतो आणि आपला उत्तरसुद्धा बरोबर येतो. नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 24 इज इक्वल टू 1. 2च्या टेबलमध्ये येतात, 3च्या टेबलमध्ये येतात. इथे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करायच्या आहेत. 4च्या टेबलमध्ये 24 येतात, 5च्या येत नाहीत, 6च्या येतात. आणि इथे 6 4 द 12 म्हणजे पुढे आपल्याला 7 8ने पाहायची गरज नाही. 6 4 द 24 इथे जोडी मिळालेली आहे. मग आता डायरेक्ट पाठीमागच्या अंकाने भाग लावूया. 3 8 द 24, 2 12 द 24, 1 ने 24ला भाग लावला 24च आन्सर येणार. तर फॅक्टर्स ऑफ 24 इज इक्वल टू 1 2 3 4 6 8 12 24. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर्स ऑफ 21 and 24 इज इक्वल टू. तर कॉमन फॅक्टर कोणते आहेत. तर 1 3 बस 2च आहे. कॉमन फॅक्टर्स आहेत 1 and 3. तिसरी संख्या पहा 25 and 30. फर्स्ट राईट डाऊन फॅक्टर्स ऑफ 25 इज इक्वल टू 1. तर 2च्या 3च्या 4च्या टेबलमध्ये 25 येत नाही, 5च्या टेबलमध्ये येतात. 5 5 द 25,
आता उरलेलं आहे 1 ते 25. फॅक्टर्स ऑफ 30 इज इक्वल टू 1 2च्या टेबलमध्ये येतात कारण 0 आहे, 3च्या टेबलमध्ये येतात, 4च्या येत नाहीत, 5च्या येतात, 6च्या येतात. आता इथे बस जोडी मिळाली 6 5 30. मग 3 10 30. 2ने भाग लावला तर 15 येतील आणि 1ने भाग लावला 30 येतील. नाव राईट डाऊन द कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 अँड 30 इज इक्वल टू. आता कॉमन फॅक्टर कोणते आहेत तर 1 5 आहे, बस दोनच आहेत 1 अँड 5. क्वेश्चन नंबर 4 24 अँड 25. फर्स्ट राईट डाऊन फॅक्टर्स ऑफ 24 इज इक्वल टू 1 आहे, 4 आहेत, युनिट प्लेसला 4 आहेत म्हणजे 2ने भाग जाईल, 3ने भाग जातो, 4ने भाग जातो, 5ने नाही जात, 6ने जातो. आता इथे बस जोडी मिळाली 6 4 24 म्हणजे 3ने भाग लावूया 24ला 8 आन्सर येईल, 2ने लावूया 12 येईल आणि 1ने लावल्यावर 24 भाग येईल. नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 25 इज इक्वल टू 1 5 25 हे आहेत फॅक्टर्स 25चे. आता आपण कॉमन फॅक्टर लिहूया. द कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 25 इज इक्वल टू 1 आहे आणि 1 1 ओके ओनली 1 आहे. कॉमन फॅक्टर ओनली 1 आहे. फिफ्थ क्वेश्चन पहा. संख्या आहेत 56 अँड 72. फर्स्ट राईट डाऊन फॅक्टर्स ऑफ 56 इज इक्वल टू 1 2 3ने 5 + 6 11 म्हणजे 3ने भाग नाही जात, 4ने 4 1 4 उरला 1 16 भाग जातो, 4ने 5ने नाही जात, 6ने नाही जात, 7ने जातो, 7 8 जा आणि 8ने जातो 8 7. तर इथे 5 जोडी मिळालेली आहे. आता 4ने भाग लावूया 56ला तर उत्तर येतो 14. 2ने लावल्यावर 28 आणि 1ने भाग लावल्यावर 56. याप्रमाणे तुम्हाला फॅक्टर्स लिहायचे आहेत. आता आपण 72चे लिहूया. फॅक्टर्स ऑफ 72 इज इक्वल टू 1ने भाग जातो, 2ने जातो, 7 + 2 म्हणजे 3ने सुद्धा जातो, 4 1 4 उरले 3 32 म्हणजे 4ने सुद्धा जातो. आता मी इथे ओरली भाग लावत आहे. जर एखादी संख्या पाढ्यापेक्षा जास्त असेल तुम्हाला बाजूला भागाकार करायचा आहे जेणेकरून ते संख्येला भाग जातो की नाही ते पाहायचं आहे. जोपर्यंत जोडी मिळत नाही तोपर्यंत. तर 5ने भाग जाणार नाही, 6ने 6 1 6 उरला 1 6ने जातो, 7ने जात नाही, 8ने जातो 8 9 आणि 9ने जातो 9 8 10. इथे पहा जोडी मिळालेली आहे म्हणजे तुम्हाला आता पुढे प्रत्येक अंकाने भाग लावून पाहायची गरज नाही. 9 8 72 8 9 तर 72 म्हणजे जोडी मिळालेली आहे. आता पाठीमागचे अंक आहे तर डायरेक्ट भाग लावूया. 6ने 72ला भाग लावल्यास उत्तर येतो 12. 4ने भाग लावल्यास उत्तर येतो 4 1 4 उरले 3 4 18. 3ने भाग लावल्यास उत्तर येतो 24. 2ने भाग लावल्यास उत्तर येतो 36 आणि 1ने भाग लावल्यास उत्तर येतो 72. तर याप्रमाणे 72चे फॅक्टर्स आलेले आहेत. तर मग कॉमन फॅक्टर्स लिहायचं आहे. द कॉमन फॅक्टर्स ऑफ 56 अँड 72 इज इक्वल टू. आता कॉमन फॅक्टर कोणते आहेत तर 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 नाही आहे, 7 नाही आहे, 8 आहे. तर 14 याच्यात 14 नाही आहेत, 28 नाही आहेत, 56 पण नाही आहेत. तर कॉमन फॅक्टर्स आलेले आहेत 1 2 4 8.
हे आहेत कॉमन फॅक्टर्स. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या संख्यांचे प्रथम फॅक्टर्स म्हणजेच विभाजक लिहून त्यानंतर या दोन्ही संख्यांचे कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक विभाजक लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 23 अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल.